यीशु तेरी दया से मैं जीवन जीता हूँ, यीशु तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ। दोनों हाथ वर करो। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद। बोलो धन्यवाद 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 यीशु तेरा धन्यवाद। प्लीज बी सीटेड। टाळ्याचं अर्पण देवाला द्या, धन्यवादाचं अर्पण देवाला द्या, उपकार स्तुतीचं अर्पण देवाला द्या, त्याचे आभार मानण्याचं अर्पण त्याला द्या। प्लीज आपलं बायबल उघडूया आजच्या म्हणण्यासाठी। नवीन वर्षाचा पहिला संदेश आज आपल्याकडे येत असताना, जे मला टीव्हीवर पाहत आहे, जे मला मोबाईलवर पाहत आहे, या नवीन वर्षाचा हा पहिला संदेश जो आज आपल्याकडे येत आहे, मी म्हणण्यासाठी स्तोत्र 103 वचन 1 आणि 2 घेतलेला आहे। मी पास्टर दीपक थोरात, NTPH कोठी चर्च अहमदनगर इथून हा देवाचा संदेश आज डिलिव्हर करत आहे। ऐकूया देवाचं वचन। हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराचा धन्यवाद कर। हे माझ्या सर्व अंतर्यामा, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस। देव बाप वाचलेला शास्त्र भाग हे आशीर्वादित करो। हे वर्ष त्याच्या उपकार आठवण्याचं वर्ष आहे। वेद खास कारणास्तव बांधल्या जायच्या जुन्या काळामध्ये, आणि पहिलं कारण होतं की देवा तू माझ्यासाठी काय केलंस त्याची आठवण करणं। पहिली विधी नोहाने बांधली, आणि या नोहाने का विधी बांधली? जगाचा देवाने नाश केला होता। कोरोनामध्ये किती मेले आठवले का विसरले? आणि परत आला आणि परत मारायला लागलेत। अरे आजूचा मेला बाजूचा मेला, पण तुला देवाने जिवंत ठेवलंय, मन धन्यवाद येशू। हार्ट अटॅक मधून गेलास पण येशूने तुला जीवन दिलंय, मन धन्यवाद येशू। ऍक्सिडेंट मधून बाहेर आलास, मन धन्यवाद येशू। तुझ्या गरजा पूर्ण होतात, मन धन्यवाद येशू। जर धन्यवाद येशू नाहीये तर तू फक्त येशू येऊ द्याच्या लिस्टमध्ये भावा आणि बहिणी। आणि असे लोक हे फक्त स्वार्थी आहेत। हे त्याप्रमाणे आहे जसं येशू म्हणतो की बैलाला मालक कळतोय, गाढवाला ठिकाण कळतंय, पण माझ्या लोकांना कळत नाही। कारण हे की ते कधीच विचार करत नाही काय की मला देवाने दिलंय, देवाने दिलंय आणि देवाने दिलंय। आमेन। मी परत सांगाल, आपल्या साक्षीवर देवाने केलेल्या उपकारावर कधीच गंज बसू देऊ नका। आपले चमत्कार कधीच जुने होऊ देऊ नका। कारण असं वाटतं 20 वर्षापूर्वी तारण झालं, तो आनंद आजही चेहऱ्यावर दिसला पाहिजे। आमेन। काय नाही वाटतं 10 वर्षापूर्वी माझा कॅन्सर बरा झाला, आजही तो कॅन्सरचा त्रास काय होता आणि कसा त्यातून तुम्हाला देवाने बाहेर काढलं याचा गौरव, याची साक्ष तुमच्या जीवनात दिसली पाहिजे। आणि जेव्हा जेव्हा वेद्या बांधल्या जायच्या, जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांना विजय मिळायचा, जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांच्यावर उपकार व्हायचे, ते नावं द्यायचे। काय तुमच्या जीवनात तुम्ही तुमच्या चमत्कारासाठी देवाला काही नाव दिलंय का? धन्यवाद येशू, आभार मानतो येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो येशू, मी आशू ढाळतो येशू, मी माझं जीवन तुला देतो येशू। काही नावं आहेत का? एकच नाव येऊ दे येशू। चेक करा घरी गेला लिस्टमध्ये कुठंच धन्यवाद सापडणार नाही। जेव्हा देवासमोर आम्ही उभं राहू काय म्हणू, तेव्हाही म्हणताल मला स्वर्गात घे ना येशू। म्हणायची गरज नाही पडली पाहिजे। तो म्हटलं पाहिजे चल, कारण तू माझा धन्यवाद देणार आहे, माझ्यावर प्रेम करणार आहेस, माझी आठवण करणार आहे, आणि या पृथ्वीवर असताना तू नेहमी माझे आभार मानायचा। पहाटे देवाचे आभार माना, आमेन म्हणा। झोपताना देवाचे आभार माना, मंडळी देवाचे आभार माना, त्याच्या अंगणात देवाचे आभार माना, लग्नात देवाचे आभार माना, जिथं संधी मिळेल काय माना, मी मंडळी तुझं उपकार स्मरण करेल। अरे शेवटची साक्ष कधी दिली? माझा रास झाला पाहिजे आणि माझ्या देवाची वृद्धी झाली पाहिजे, माझ्या देवाचं नाव उंचावलं गेलं पाहिजे, आणि त्याला म्हणतात पूर्ण जीवाने मनापासून त्याचा धन्यवाद करणं। म्हणून पहिली जी गोष्ट होती ती देवाचं आठवण करणं किंवा देवाचं स्मरण करणं। आणि स्तोत्र 103 आणि वचन 2 जे आजच्या म्हणण्यासाठी आपण घेतलं, त्याचे सर्व उपकार बोला विसरू नको। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू। आपल्या शेजारच्याला सांगा, प्रभूचा एकही उपकार विसरू नको। जसं सांगायचं सांगा, तुमच्या जीवनात उपकार झाला तर तुम्ही त्याला सांगताल।
कम ऑन भावांनो बहिणींनो, आणि जेव्हा टीव्हीवर पाहणार आहे, टेल द नेक्स्ट वन, प्रभू तुझ्यावर उपकार करतो. प्रभू तुझ्यावर उपकार म्हणा हे वर्ष उपकाराचं वर्ष असणार आहे. हा वर्ष उपकार मी जाहीर करतो या वर्षात अनेक उपकार तुमच्यावर होणार आहेत. परमेश्वराच्या कृपा प्रसादाचं हे वर्ष असणार आहे. या वर्षात तुम्ही देवाचा फेवर पाहणार आहात. या वर्षात देव तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाणार आहे. या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या लेवलला जाणार आहे, कारण तुम्ही देवाला धन्यवाद देऊन जात आहात. येस आमेन. हालेलुया. हालेलुया. क्या बात आहे. आमचा देव स्तुतीस पात्र आहे, भयास योग्य आहे, आणि त्याचाच गौरव झाला पाहिजे. आज या मंडळीतून स्वर्गाला गौरव मिळत आहे. आज त्याच्या मुली त्याला धन्यवाद देत आहे. आज त्याच्या मुलं त्याला धन्यवाद देत आहे. आज त्याचा सेवक त्याला धन्यवाद देत आहे. आज जे कुटुंबातून घरातून मला ऐकत आहे, हॉस्पिटलमधून मला ऐकत आहे, आजारामधून मला ऐकत आहे, अश्रू पडत असताना मला ऐकत आहे, कर्जातून मला ऐकत आहे, निराशेतून मला ऐकत आहे, ते देवाचे लेकरं काय देत आहे, देवाला धन्यवाद देत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला धन्यवाद आणि धन्यवाद याचं अर्पण देतो, तो आमच्यावर उपकार करतो. पहिली गोष्ट, वेदी कशासाठी बांधली जायची? वेदी कशासाठी बांधली जायची? बोला. धन्यवादासाठी. वेदी जे आहे ते आठवण करण्यासाठी बांधली. या वर्षात कोण कोण वेदी बांधणार धन्यवादाची? या वर्षात किती लोकांना वाटतं की मी देवाची वेदी बांधली पाहिजे, आणि मी ती वेदी जी आहे, मी परत सांगतो, मी जाऊन मस्त विटा घेताल जाता जाता आणि वेदी बांधताल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. मी पुढे सांगणार आहे, त्या सगळ्या वेद्या देवाने बंद केल्यात. तुझं मुख उघड, दुःखातही धन्यवाद येशू, झोप येता नाही धन्यवाद येशू, वचन ऐकूशी वाटत नसतानाही धन्यवाद येशू, निराशेतही धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, दुःखात धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, आनंदात धन्यवाद येशू, प्रत्येक गोष्टीत एकच गोष्ट, धन्यवाद येशू. तुमच्या घराचं नाव राहू द्या, धन्यवाद येशू. तुमच्या आशीर्वादाचं नाव राहू द्या, धन्यवाद येशू. लग्न कार्यात मोठा बोर्ड लावा, धन्यवाद येशू. काय नाव आपल्या बंगल्याचं? येशू कृपा. तुमच्या बंगल्यावर नाव टाका, येशू कृपा, येशू धन्यवाद. हो, जिकडं कुठं जाताल तुम्हाला पाहून लोकांना कळलं पाहिजे, हे देवाला धन्यवाद देणारे लोक आहेत, हे देवाचं गौरव करणारे लोक आहेत, हे देवावर प्रेम करणारे लोक आहेत, हृदयापासून, मुखाने नाही. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, ही जी वेदी असायची ही अर्पण करण्यासाठी असायची. काय करण्यासाठी असायची? अर्पण करण्यासाठी. आणि अर्पण जे आहे त्या काळी शास्त्र आम्हाला सांगतं, कोकरे, बकरे, जनावरच अर्पण केलं जायचं वेदीवर. आणि जसं ते अर्पण तिथं केलं जायचं, देव ते पाहायचा, देव ते ग्रहण करायचा, आणि देवाला आनंद व्हायचा. अनेक मी तुम्हाला नाताळच्या काळात शिकवलं की जी बेथलेम आहे, त्या बेथलेमात जी गवाण होती, कशाची होती? गवाण कशाची होती? मी तुम्हाला वचनातून शिकवलं, आणि तुम्हाला मी अभ्यासातून शिकवलं. काय कशाची गवाण होती? मेंढराची गवाण होती. आणि हे मेंढर तिथे का होते? अर्पण करण्यासाठी. येशू त्या गवाणीत का जन्मला? कारण तो अर्पण होणार होता, शेवटचं अर्पण. आणि म्हणून ही जी वेदी बांधली जायची, याच्यावर अर्पण केलं जायचं. तुम्ही पहा उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय वचन 20, प्लीज कोणीतरी. त्याने आम्ही पाहतो की नोहाने अर्पण केलं, आणि हे बायबलमधलं पहिलं अर्पण आहे, की बायबलमधलं आम्हाला पाहायला मिळतं पहिली वेदीवरचं अर्पण आहे. आणि हे जे अर्पण आहे, हे अर्पण शास्त्र आम्हाला सांगतं. वाचा उत्पत्ती 8:20. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. परमेश्वरासाठी काय बांधली? वेदी बांधली. म्हणा, या वर्षात मी वेदी बांधणार. या वर्षात मी वेदी जोरात बोला, म्हणा, मी या वर्षात काय बांधणार? वेदी बांधणार. एक हात वर करा, म्हणा, मी वेदी बांधणार. मी वेदी बांधणार. दुसरा हात म्हणून वर करून म्हणा, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. वेदी बांधताय का तुम्ही? कशाची बांधताय? धन्यवाद. सिमेंटची, लाकडाची, कशी, याची नाही म्हणत तुम्ही. कशाची वेदी बांधायची? धन्यवाद. वाचा. आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी आणि शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. लक्षपूर्वक आहे का चर्च? आम्हाला शास्त्र सांगतं की जुन्या काळात ज्या वेद्या बांधल्या जायच्या, त्या उपकार आठवण्याच्या वेद्या असायच्या. समजा, कल्पना करा, देवाने नोहाला त्या नाशातून बाहेर काढलं, जगाचा नाश झाला होता, पण नोहा जिवंत होता, नोहा वाचला होता, सगळे मारून टाकले होते, नोहाचा परिवार वाचला होता. आणि म्हणून नोहाला असं वाटलं की जर देवाने माझ्यावर उपकार केला तर मी वेदी बांधली पाहिजे. मी आभार मानतो, आपल्यापैकी अनेक लोक त्यांच्या घरी वर्षातून एकदा तरी एक प्रार्थना ठेवली जाते. त्या प्रार्थनेला काय नाव असतं? गुड. काय प्रार्थनेचं नाव असतं? उपकार स्तुतीची प्रार्थना. या उपकार स्तुतीच्या प्रार्थना आयुष्यात एकदा दोनदा नाही, मी तर हे म्हणेल ह्या रोज झाल्या पाहिजे.
रोज ह्या प्रार्थना झाल्या पाहिजे की प्रभू तुझे आभार, तुझे उपकार. आणि का ह्या प्रार्थना झाल्या पाहिजे? कारण देवाने आपल्या सगळ्यांना फार मोठ्या नाशापासून वाचवलंय. जसा नोहा वाचला त्या दिवसामध्ये, तसे आम्ही वाचलो या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे. आमेन. आणि जर येशू नावाचं अर्पण आमच्यासाठी दिलंय तर आमचं कर्तव्य वेदी बांधायची आहे, वेदी बांधायची आहे. आणि वेदी बांधायची, पूर्वीच्या काळी वेदी बांधली जायची आणि त्याच्यावर जनावरं दिले जायचे, पशु दिले जायचे. ही पहिली वेदी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. आणि ही जी वेदी होती, लक्षपूर्वक ऐका, ही जी वेदी होती ही धन्यवादाची वेदी होती. जुन्या करारातली ही जी वेदी होती ही नोहाने देवाचे उपकार आठवले. नोहाच्या दिवसात भयंकर पाऊस झाला होता. देवाने त्या काळाचं जे पाप आहे ते पाहिलं होतं, कारण ते पाप भयंकर होतं, देवापर्यंत गेलं होतं आणि देवाने सगळे मारून टाकायचे ठरवले. पण नोहा हा नीतिमान होता, नोहा हा धन्यवाद देणारा होता, नोहा हा देवाचं स्मरण करणारा होता, नोहा हा देवाचं भय धरणारा होता. आणि ज्यावेळेस देवाने नोहावर मेहर नजर केली, नोहावर उपकार केला, नोहाला वाचवलं, शास्त्र आम्हाला सांगतो नोहा बाहेर आल्या. लक्षपूर्वक ऐका, नोहा वाचल्या त्यांनी वेदी बांधली. आम्ही वर्षभर देवाने आम्हाला सांभाळलेलं आहे. अनेक नाश आमच्या जवळ आले, आमच्या डोळ्याला दिसले, पण आम्हाला ते भिडलेले नाही. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. भिडले का? भिडले. विशाल, त्या विशालला विचारा तो किती वेळा ऍडमिट होता, किती वेळा त्याला ऍडमिट करण्यात आलं, पण एकदाही त्याच्या जीवाचं काही झालं नाही, कारण देव त्याला सांभाळत आहे. अनेकांच्या गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला. काल सुद्धा एका व्यक्तीच्या गाडीचा जवळ ऍक्सिडेंट झाला, त्याला काही झालं नाही. जे देवाचा धावा करतात देव त्यांचं रक्षण करतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही यातून बाहेर येता, मग हे ऍक्सिडेंट असतील, हॉस्पिटल असतील, कोर्ट कचेऱ्या असतील, प्रॉब्लेम्स असतील, देवाचे उपकार मानायला उशीर लावू नका, देवाची स्तुती करायला उशीर लावू नका, देवाच्या जवळ जायला उशीर लावू नका. ज्या वेळेस तू उशीर लावायला लागला भावा आणि बहिणी, लक्षात घे, तू देवापासून दूर गेलेला आहेस. जे देवापासून दूर गेले तेच उशीर लावतील, जे देवाच्या जवळचे आहेत ते क्षणभर पण वेळ लावणार नाहीत. नोहा बाहेर आला, त्याने सगळं आठवलं आणि त्याने देवाला मनापासून धन्यवाद दिला. आणि ही पहिली वेदी जुन्या काळातली जी देवाला धन्यवाद देण्यासाठी, उपकार स्मरण करण्यासाठी होती. बोलो येशू मसीह की. ज्या वेद्या जुन्या काळात बांधल्या जायच्या, दोन कारणाने बांधल्या जायच्या. आणि आम्हाला पाहायला मिळतं, पहिलं कारण होतं आठवण करणं. देव या लोकांसाठी लढायचा. हो, हे लढतच नव्हते, देव यांच्यासाठी लढायचा. आमेन, आमेन. या वर्षात जर तुम्ही देवासाठी उपकार स्तुतीची वेदी बांधाल, प्रार्थनेची वेदी बांधाल, बायबल वाचनाची वेदी बांधाल, देवाच्या कार्याची वेदी बांधाल, त्याच्यावर प्रेम करण्याची वेदी बांधाल, या वर्षात तुम्हाला लढायचीच गरज नाही. शत्रू कितीही मोठा असू द्या, तुमच्या बाजूने कोण लढणार? तुमच्या बाजूने कोण लढणार? तुमच्या बाजूने कोण लढणार? तेरे शत्रु का निशाना, बोला तुम्ही, तुझ पर ना होगा सफल. तुमच्या शत्रूचा निशाणा कधीच तो मारेल, पण ते उकल, कारण देवाने तुम्हाला वेश दिलेला आहे. देवाचा हात तुमच्यावर आहे. तुम्ही त्याला धन्यवाद देणारे, त्याची स्तुती करणारे, त्याचा गौरव करणारे, त्याचे आभार मानणारे, त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्या कार्याबद्दल त्याचं स्मरण करणारे, त्याला अर्पण करणारे लोक आहात. आणि म्हणा धन्यवाद येशू, आणि मान टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. वर्षभर त्याने आम्हाला सांभाळलंय, वर्षभर त्याने आमची काळजी घेतली. म्हणा मी जो जिवंत आहे. पुढचं तुम्ही बोला, कशामुळे आहे? म्हणून आज या वर्षाच्या या लिस्टमध्ये कपाट नसलं तरी चालेल, फ्रीज नसलं तरी चालेल, ॲपलचा मोबाईल नसला तरी चालेल, टाय सूट नसला तरी चालेल, काही नसलं तरी चालेल, पण या वर्षात फक्त धन्यवाद येशू. म्हणा धन्यवाद येशू, म्हणा धन्यवाद येशू, म्हणा धन्यवाद येशू. मुखाने नाही, हृदयापासून म्हणा धन्यवाद येशू. माणसाने ऐकावं म्हणून नाही, माणसाला मान्य व्हावं म्हणून नाही, पाळक साहेब म्हणतात म्हणून नाही. स्वर्गातल्या देवापर्यंत तो शब्द गेला पाहिजे, स्वर्गातल्या देवाला स्पर्श झाला पाहिजे, तो स्वर्गातून आज मंडळीत उतरून आला पाहिजे आणि अर्पण त्याला मान्य झालं पाहिजे. नाही तर आले 2-3 तास घालवले आणि गेले, झालं चर्च. ते चर्च देवाला मान्य होणार नाही. देव ज्या चर्चमध्ये उतरून येतो, ज्या भक्तीत उतरून येतो, ज्या संदेशात उतरून येतो, ज्या आराधनेत उतरून येतो, ते चर्च, ती प्रार्थना, तो उपवास देवाला मान्य आहे. चर्च, हालेलुया. कम ऑन, देवाची उपस्थिती फील करताय का? हाऊ मेनी पीपल. देवाने मला अभिवचन दिलं, दीपक या वर्षामध्ये तू माझं मोठं काम पाहणार आहेस.
आणि ते काम प्रियजन हो तुमच्या आणि जे मला मोबाईल टीव्हीवर पाहताय तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही. माझी प्रार्थना आहे देवाकडे या वर्षामध्ये, प्रभू मला अधिक तुझ्याजवळ घे, माझा अधिक उपयोग कर, मला तुझ्याबद्दल बोलू दे, मला इतरांबद्दल बोलू देऊ नको, मला तुझ्याबद्दल करू दे, मला इतरांबद्दल करू देऊ नको. पहा देवबाप किती अद्भुत गोष्टी या वर्षामध्ये मंडळी तर करणारच करणार, पण जे मला टीव्हीवर पाहताय त्यांच्याही जीवनात आणि माझ्या वैयक्तिक जीवनात देखील देव मोठ्या गोष्टी करणार आहे. मी फक्त नोहाच्या वेदीजवळ आलोय. अब्रामाचे किती वेद्या आहेत? 4 वेद्या अब्रामाने बांधल्या. वेद्या का बांधल्या जायच्या? उपकाराची आठवण करणं, उपकार स्मरण करणं आणि काय करणं? अर्पण करणं. आज आपण जे म्हणण्याचं वचन काढलं एकच वचनावर बोलतो मी तुमच्याशी. हे माझ्या जीवा परमेश्वराचा बोला त्याचे सर्ज बोला त्याचे कार विसरू नको. पुढच्या आठवडी वेद्याबद्दल थोडं डिटेल जाऊया. धन्यवाद कसा देता येईल आपल्याला आणि मी तुम्हाला मदत करत आहे, मी तुमच्यावर लादत नाहीये. हा जो हिब्रू शब्द आहे याचा अर्थच होतो आठवण करणं. किती तुम्ही त्याची आठवण करताय. धन्यवाद द्यायचा आहे तर पूर्ण धन्यवाद द्या, अर्धा नाही, थोडा नाही. येऊ द्या थोडं आहे का? प्रभू मला ₹1,00,000 पाहिजे पण ₹1,000 दे. आहे कोणी असं? प्रभू मला 1,00,000 पाहिजे, तू 1,000च दे रे, कारण तुलाही दिलंय मला. असं आहे कोणी? लाख येतात म्हणशील 1,00,000 1,000 दे. मग घ्यायला जर एवढं दान शुरपान आहे, द्यायला कंजूसी का रे बाबांनो? आमीन म्हणा. चला मला शेवट करू द्या. जुन्या काळामध्ये वेद्या असायच्या. नोहाची वेदी, अब्रामाची वेदी, मोशेची वेदी, दाविदाची वेदी, शमशोनाची वेदी. आणि ह्या वेद्या कशासाठी बांधल्या जायच्या? परमेश्वराचं उपकार स्मरण करण्यासाठी. प्रिय बहिणी प्रिय भावा, बंद करता करता मला विचारू द्या आपल्याला, शेवटचा मनापासून कधी देवाचा आभार मानला? शेवटचं मनापासून कधी देवाच्या उपकाराचं स्मरण केलं? शेवटचं मनापासून कधी देवाच्या सानिध्यातून काही न मागता, प्रभू आज मला काही नकोय, या महिन्यात काही नकोय, फक्त मला तुझ्यावर प्रेम करायचंय, तुझे आभार मानायचे, तुला धन्यवाद द्यायचा, कारण तूच माझं सगळं काही. कधी केलं? कधी केलं? अरे जर एखाद्या माणसाने तुम्हाला पेन दिला आणि त्याला तुम्ही थँक्यू नाही म्हटले, पुढच्या वेळेस तुम्हाला पेन नाही देणार. माना हलताय म्हणजे मी बरोबर बोलतो. एखाद्याने तुमच्यासाठी काही केलं तुम्ही त्याचं नाव नाही घेतलं, पुढच्या देणगी नाही देणार म्हणजे चल तिकडं, नाव का नाही घेतलं. आणि जर हे माणूस माणसाला ही ट्रीटमेंट देतो, अरे तो देव फक्त देत आला, त्याच्या गुणधर्मात घेणं नाही. टाळ्या वाजून त्याला धन्यवाद द्या. तो घेणारा देव नाहीये. ही इज नॉट गॉड हू आस्क गिव्ह अँड गिव्ह अँड गिव्ह. नो. आमेन. कम ऑन चर्च, आमेन. जर तो घेणारा देव असता तर सगळं ओरबडून घेतलं असतं त्यांनी, कारण तो तिथंही कापतो जिथं पेरलं नाही. एवढा खतरनाक आहे तो, आणि तो अनुभव येईल आपल्याला जेव्हा तो परत येईल तेव्हा. पण तो दिलदार देव आहे. म्हणा माझा येशू दिलदार आहे. माझा येशू दिलदार. कसं आहे माहिती आहे का? मनुष्याचं सांगतो आणि मग शेवट. देवा येऊ दे, देवा येऊ दे, देवा येऊ दे आणि जाऊ दे. कसं आहे आपलं? देवा येऊ दे, येऊ दे आणि काय आलं गेलं. देवाचं तसं नाही. देव जो आहे तो जाऊ देतो, जाऊ देतो आणि जाऊ देतो. आमेन. इंग्लिशमध्ये फार छान म्हटलं. ह्युमन मेंटॅलिटी गेट्स अँड फॉरगेट्स. घेतो आणि विसरून जातो. लक्षातही राहत नाही कुठून काढलं, काय काय केलं. आणि म्हणून दावीद हे कधी होत येत नव्हतं, आठवायचं सगळं. आणि म्हणून देवांनी दावीदाला मेंढरा मागून राजसिंहावर बसवलं. कसा आहे माणूस स्वभाव? गेट्स अँड फॉरगेट. विसरून जा. अरे जर आज आम्हाला ते सगळं आठवलं असतं तर आम्ही नाचून गाऊन धन्यवाद दिला असता. धन्यवाद द्यायलाही आमच्या जीवावर येतं. धन्यवाद येशू म्हणायलाही शक्ती दिसत नाही. असं वाटतं 40 दिवसाची उपवास चालू आहे काय. देव तसं नाहीये. ही गिव्स अँड फॉरगिव्स. तो देतो आणि क्षमापण करतो. आणि या वर्षामध्ये असं एक बहीण एक भाऊ आपलं जीवन जगता कामा नये. तुम्ही कोणी मला कुठून ऐकत असा, कुठूनही मी आपल्याला उत्तेजन देतो, प्लीज देवाचे उपकार मानण्याशिवाय, देवाचे आभार मानण्याशिवाय जीवन जगू नका. देवाला जर सर्वात जास्त काय आवडतं तर तुमच्या ओठची स्तुती, तुमच्या ओठाचं फळ म्हणलेला धन्यवाद. शेवटचं स्टेटमेंट मी आपल्याला करतो आणि मग मी आज थांबतो. लक्ष देऊन ऐका. जेवढे मला ऐकताय, हे पवित्र आत्म्याने मला दिलंय आणि माझी इच्छा तुम्ही हे ऐकावं. अटेंटिव्ह आहात? म्हणा धन्यवाद येशू. दोन्ही हात वर करून म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. महिना जागतिक लेवलला देवाला धन्यवाद देण्याचा महिना आहे. पुढचे जे 21 दिवस आपण उपवास करणार आहे, हे देवाला धन्यवाद द्यायचे उपवास आहे. पुढचे 21 दिवस ज्या प्रार्थना तुमच्या कुटुंबात होणार आहे, या देवाला धन्यवाद द्यायच्या प्रार्थना आहे.
गाडी दिली देवाला धन्यवाद, शेती दिली देवाला धन्यवाद. आणि सगळ्यात वर जर काय दिलंय तर पूर्वी वेदीवर अर्पण करायचे आणि आता ते अर्पण बंद झालेत. पूर्वी 5 अर्पण असायचे. किती वेदे किती असायच्या? माझ्या हाताकडे बोलू नका सांगू. अर्पण किती असायचे? आठवतो कोणाला एखादं अर्पण? 5 अर्पण असायचे. होमार्पण, दोषार्पण, पेय अर्पण, पापा अर्पण आणि शांत अर्पण. एक टाळी वाजून देवाला धन्यवाद देता का? बर, हे 5 अर्पण या वेदीवर दिले जायचे. नोहाचे असू, अब्रामाचे असू, दाविदाचे असू, शास्त्र्यांचे असू, संदेश ज्या कोणाच्या. तुम्हाला माहिती एलियाने वेदी बांधली आणि ती फार खतरनाक वेदी होती. पुढच्या आठवडी आपण जाऊ तिकडं. या वेदीवर हे अर्पण दिले जायचे. लक्षपूर्वक ऐका. हे जे मला पवित्र आत्म्याने दिलंय आणि प्रार्थना करत असताना दिलंय. रात्री 3 वाजता मी प्रार्थना करत होतो आणि देवाने मला हे जे दिलंय मी ते तुम्हाला सांगतो. जुन्या करारामध्ये हे 5 अर्पण होते प्रमुख, जे नियमशास्त्रात पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्तही काही अर्पण होते. देवाने सगळे अर्पण बंद करून टाकले. त्याने सर्वश्रेष्ठ अर्पण केलं. म्हणा, तो आहे येशू. कोण अर्पण केलं त्याने? या वेदीवर 2000 वर्षापूर्वी गोलगोथा टेकडीच्या वर वधस्तंभावर निष्पाप जगाचं पाप हरण करणारा देवाचा एकुलता एक पुत्र या ख्रिसमस सीझन मध्ये वधस्तंभावर गेला आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने किंमत मोजली आणि ते शेवटचं अर्पण होतं. टाळ्या वाजून त्या देवाला धन्यवाद द्या. येशू अर्पण झाला, त्याने किंमत मोजली आणि तो शेवटचं वेदीवरचं अर्पण झालं. त्याच्यानंतर देवाने सगळ्या अर्पणाकडे पाठ फिरवली. अनेक अर्पण देवाकडे नेण्यात आले. असं सांगतात येशूच्या मरणानंतर महायाजकाने एक अर्पण पवित्र स्थानात नेलं. लक्षपूर्वक ऐका, हे कोणी सांगणार नाही आणि प्लीज ऐका. आणि ज्यावेळेस ते अर्पण नेलं, येशूचं स्वर्गारोहण सगळं झालेलं आहे आणि अर्पण करायचे प्रयत्न केले तर देवाला निष्कलंक द्यावं लागायचं. देवाला स्वच्छ आणि शुद्ध द्यावं लागायचं. उत्पत्ती 8:20 मध्ये पालखीबाईने वाचलं. हे जे अर्पण तिथं नेलं, हे जे जनावर तिथं नेलं, नेताने आता हे काय असे उगाच उचलून नेत नव्हते. पूर्ण चेक केलं जायचं. टीम असायची चेक करायला, कारण कोणाला द्यायचंय. आणि जर का देवाला नाही मान्य झालं, देणाराही मेला, नेणाराही गेला, सगळेच गेले. खतरनाक सगळं. फार दहशत असायची देवाला मान्य व्हावं म्हणून, देवाला मान्य व्हावं म्हणून. आमेन, आमेन, कमॉन, आमेन. आमेन. अर्पणावर मी देवाच्या आत्म्यातून बोलत आहे आणि म्हणून देव मला चालवते. मी देवाच्या हृदयातून तुमच्यापर्यंत येते आणि देव मला तुमच्यापर्यंत घेऊन यायला लावते. जसं हे जनावर येशूच्या स्वर्गारोहणानंतर शेवटचं अर्पण येशू झाल्यानंतर हे मंदिरात नेलं. त्याने येशूला अर्पण मानलं नाही. त्याने येशूला कोकरा म्हणून नाही म्हटले. ते म्हणले येशू नाही आहे, तो येणार आहे. आणि अर्पण नेलं तर लक्षपूर्वक ऐका, त्या अर्पण नेताना एकदम बेस्ट होतं. पण जसं ते मध्ये नेलं त्याच्यावर कोड फुटले. कोड. खमावून एक टाळाचं गजर. शेवटचं अर्पण माझा येशू झाला. शेवटचं बलिदान तुमचा आणि माझा येशू झाला. आमेन चर्च. बोलो येशू मसीह की. शेवटची किंमत येशूने मोजली. शेवटचा बळी हा येशू झाला. त्याच्यानंतर देवाने रिजेक्ट करून टाकले. हालेलुया. बरं, हे जर अर्पण बंद झाले, अनेक अर्पण बंद झाले, पण एक अर्पण जे कधी बंद झालं नाही, जे कधी बंद झालेलं नसणार आणि जे कधीच बंद होणार नाही, ते जुन्या करातही चालू राहिलं, ते नवीन करातही चालू राहिलं, ते मंडईच्या काळातही चालू असलं आणि ते येशू येईपर्यंत चालू राहील. येशू आल्यावरही चालू राहील. आम्ही येशू बरोबर गेल्यावर चालू राहील. ते दुसरं तिसरं काही नसून धन्यवादाचं अर्पण आहे, उपकार स्तुतीचं अर्पण आहे, देवाला गौरव देण्याचं अर्पण आहे, देवाचा महिमा करण्याचं अर्पण आहे, देवाची स्तुती करण्याचं अर्पण आहे, देवाला उंच करण्याचं अर्पण आहे. तुम्हाला माहिती नाही का, स्वर्गातले देवदूत रात्रंदिवस पवित्र पवित्र आणि पवित्र म्हणून स्वर्गात गजर करतात. स्तुती असतो त्या देवाची. जो संदेश आज मी तुमच्याकडे घेऊन आलो, अर्पण, हा संदेश, हे अर्पण जे उपकार स्तुतीचं आहे, धन्यवादाचं आहे, हे ना कधी बंद झालं ना हे कधी बंद होणार. आणि अर्पण देव आज तुमच्याकडून अपेक्षा करत आहे. आज देवाला तुमच्याकडून कोणतं अर्पण पाहिजे? पैसा? रिजेक्ट. जनावर? नो. पेढे? नो. जेवण?
नो. आज येशूला तुमच्या मुखातून एकदाच ऐकायचंय, प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो. या उठून आपल्या पायावर राहू. नेक्स्ट वीकला आपण याच्याबद्दल पुढे जाणार आहोत. आणि आज आपले डोळे बंद करूया. या वर्षात जर आशीर्वादित व्हायचंय, या वर्षात जर आजारातून बाहेर यायचंय, या वर्षात जर नोकऱ्याचे आशीर्वाद पाहिजे, या वर्षात जर स्थळ आणि बाकीचे इतर आशीर्वाद पाहिजे, या वर्षात जर देवबापाने आमच्या जीवनात मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या असं वाटतं, तर कोणी कुठं जाणार नाही, कोणी कोणाला पाहणार नाही. प्रत्येक डोळा बंद होईल, प्रत्येक बहीण उठून उभं राहील, प्रत्येक हात स्वर्गाकडे होईल, प्रत्येक मुख उघडेल. हा संदेश ऐकणारा संदेश नाही, हा संदेश कानाला बरा वाटणारा संदेश नाही, हा देवाला आवडणारा संदेश आहे. आज या वेळेला प्रिय बहिणी, प्रिय भावा, अर्पण द्यायचंय देवाला. आणि कशाचं अर्पण? आठवण करायची वर्षभर त्याने माझ्यासाठी काय केलंय, वर्षभर तेव्हा माझ्या कशा लढाया लढला, मला कसं नाशातून बाहेर काढलं, मला कसं त्रासातून बाहेर काढलं, मी धावा केला संकटातून, खाचेतून, त्या नाशाच्या खाडीतून, आणि तो माझ्यासाठी धावून आलाय ना बहिणी आणि भावा. चल आपलं मुख उघड मुली आणि मुला, आणि तुझ्या स्वर्गीय बापाला धन्यवाद दे, अश्रूंनी धन्यवाद दे, पश्चाताप करून धन्यवाद दे, आभार मानून धन्यवाद दे. गप्प राहून तू येण्याच्या लिस्टमध्ये येऊ दे देवा, पण मुख उघडून तू जाऊ द्याच्या लिस्टमध्ये धर देवा. आभार मानतो देवा, तुझे उपकार आठवतो देवा. कोणी गप्प राहता कामा नाही. तुम्ही कोणी असा, येशू अर्पण झाला, येशू बलिदान झाला. येशूने मला वर्षभर सांभाळले, येशूने मला आशीर्वादित केलंय, आणि तो तुम्ही अजून तुला आशीर्वाद देईल. पण मी स्वार्थी असता कामा नये, मी मतलबी असता कामा नये, मी फक्त घेता कामा नये. आज हा देण्याचा रविवार आहे, हा देण्याचा रविवार आहे. चल बहिणी, चल भावा, आपले हात उभार आणि चल स्तुतीचं अर्पण दे, धन्यवादाचं अर्पण दे. ओ ग्लोरी टू यू लॉर्ड. चल बहिणी, चल भावा, कधी केलं नाही असं धन्यवाद कर, कधी केलं नाही अशी स्तुती कर, कधी केलं नाही असा जय जयकार कर. ओ रबा शेखे देवे नमस्कार. या वर्षात देवाला अर्पण द्या. कसलं उपकार स्तुतीचं. यस भावा, कोणी तुला पाहू न पाहू तुझे अश्रू अर्पण बनवू दे. यस बहिणी, तुला कोणी पाहू न पाहू तुझं गुडघ्यावर जाणं अर्पण बनवू दे. यस प्रिय मित्रा, तुला कोणी पाहू किंवा न पाहू तुझं तुटलेलं हृदय येशूला अर्पण होऊ दे. कोणी शांत राहता कामा नये. प्रत्येक जण आपलं मुख उघडो, प्रत्येक जण आपले हात वर करो, अन्य भाषेत प्रार्थना करो. हो, ज्या ज्या भाषेत तुम्हाला प्रार्थना करता येते त्या भाषेत प्रार्थना करा. देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा, देवाचे आभार माना. म्हणा, धन्यवाद येशू, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको, त्याचे सर्व उपकार विसरू नको. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.